नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण ताकाविषयी थोडक्यात बोलणार आहोत. कारण ताक हे आयुर्वेदातील अतिशय श्रेष्ठ असं औषध सांगितलेलं आहे. ताक ज्यावेळी आपण घेणार असू तर ताक हे शक्यतो घरी बनवलेलं असावं. ताक बनवण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे. 1 चमचा जर दही घेतलं तर त्याच्या 4 पट पाणी घ्यायला सांगितलेलं आहे. हे पाणी शक्यतो गरम करून कोमट झालेलं असावं. दह्यामध्ये पाणी टाकल्यानंतर साधारण हळुवारपणे रवीनं जर घुसळलं तर ताक बनत असतं. परंतु ताक बनताना आपण ज्यावेळी रवीनं घुसळत असतो त्यावेळी ताकाबरोबर लोणी सुद्धा निघत असतं. तर लोण्यासकट जे ताक आपण जे घेत असतो तर ते सेवन केल्यानंतर ते वातावरचं अतिशय चांगलं औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. परंतु हे ताक थोडंसं पचायला जड असं सांगितलेलं आहे. आणि दुसरं जे ताक आहे म्हणजे ज्याच्यामध्ये ताक बनवताना जे लोणी येतं ते लोणी आपण साईडला बाजूला काढल्यानंतर फक्त ताकाचं सेवन करतो तर ते पोटावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असतं. पोटाचे बरेचसे आजार ह्या ताकाच्या सेवनाने आपल्याला कमी करता येत असतात. तुम्हाला मूळव्याध असू द्या, अपचन असू द्या, अग्निमंद्य असू द्या, वजन कमी करण्यासाठी ह्या ताकाचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. ह्याच ताकामध्ये तुम्ही थोडंसं सेंधव नमक, थोडंसं धण्याची पावडर, थोडीशी जिऱ्याची पावडर असं मसालयुक्त ताक जर घेतलं तर हे मसालयुक्त ताक तुमच्या पोटाच्या आजारांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असते. आयुर्वेदामध्ये गृहिणी नावाचा आजार सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये खाल्लं की लगेच संडासला जावं लागत असतं, खाल्लेल्या अन्नाचं पचन होत नसतं. ह्या आजारामध्ये तर ताक हे अतिशय अमृतासमान काम करत असतं. हे ताक सेवन करताना तुमच्या पचनशक्तीनुसार काळानुसार घेतलेलं त्याचे रिझल्ट खूप चांगले येत असतात. परंतु ताक घेतल्यानंतर बऱ्याच लोकांचा समज असा असतो की ताक हे शरीरात थंडावा निर्माण करतं. परंतु हा समज पूर्णतः चुकीचा आहे. ताक हे शरीरात घेतल्यानंतर हलकासा गरमपणा निर्माण करत असतं. त्यामुळे तुम्हाला जर पित्ताचे विकार असतील, डोकेदुखी असेल, अंग गरम होत असेल, रक्ती मूळव्याध असेल तर ह्या अवस्थेमध्ये ताकाचं सेवन तुम्ही करायला न पाहिजे. त्याचबरोबर बाहेर प्रचंड गरमी आहे, त्याचप्रमाणे रात्रीच्या जेवताना किंवा रात्रीच्या झोपताना ह्या दोन्ही अवस्थेमध्ये सुद्धा ताकाचं सेवन तुम्ही करायला नको. ताक घेताना शक्यतो पचनशक्तीनुसार तुमची पचनशक्ती जेवढी असेल त्याच पद्धतीने ताक घेतलं पाहिजे. अत्याधिक मात्रेमध्ये ताक जर घेतलं तर त्याचा उपयोग होण्याऐवजी तुमच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. ह्याच ताकाचा उपयोग आयुर्वेदामध्ये तक्रधारा नावाच्या एक पद्धतीत सांगितलेला आहे. तक्रधारा काय असते तर तुमच्या कपाळावरती ती हळुवारपणे ताकाची धार सोडली जाते. तर ही ताकाची धार सोडल्यानंतर बऱ्याच जणांना मानसिक विकार असतात, बऱ्याच जणांना झोपेची समस्या असते, बऱ्याच जणांना त्वचा विकार असतात. ह्या तक्रधारेने ह्या समस्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता येत असतात. ह्या तक्रधारेने अंगातली वाढलेली उष्णता खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कमी करता येत असते. त्यामुळे ताकाचे खूप चांगल्या पद्धतीने उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे ताकाचं सेवन तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला जेवढं पचेल असं जर केलं तर त्याचा खूप सुंदर परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.